नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, रव्यापासून आप्पे कसे बनवायचे हे आपण आज पाहणार आहोत. हे आप्पे बनवायला तर खूप सोपे आहेतच, शिवाय फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तो आपण मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिट भाजून घेणार आहोत. रवा भाजून घेतल्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता या रव्यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही एकदम ताजं आणि कमी आंबट असावं. दही घालून झाल्यानंतर मी इथे अर्धा चमचा चवीपुरता मीठ घालत आहे. आता मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता. अगदीच पातळ मिश्रण आपल्याला करायचं नाहीये. आता हे मिश्रण झाकून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवणार आहोत. तोपर्यंत मी इथे एक चॉपर घेतलेला आहे. त्यामध्ये एका कांद्याचे 4 भाग करून घालायचे आहेत. अशाच पद्धतीने टोमॅटोचेही 4 भाग करून घालायचे आहेत. त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर मी घालत आहे. सोबतच 3 ते 4 हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत. आता हे सर्व आपण फाईन चॉप करून घेऊ. पहा, अशा प्रकारे कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. आता हे बारीक चिरलेलं कांदा टोमॅटोचं मिश्रण बॅटर मध्ये घालूया. आप्पे चांगले फुलून यावेत यासाठी पाव चमचा सोडा आपण घालूयात. आता हा कांदा टोमॅटो बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर बॅटरची चव चाखून पहा. मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही इथे घालू शकता. इथे आपलं बॅटर मिक्स करून तयार आहे. आता आपण आप्पे बनवायला घेऊयात. आप्प्यांचा पॅन मी इथे चांगला गरम करून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये तेल सोडूयात. सुरुवातीला तेल थोडंसं जास्ती लागणार आहे. आप्प्यांच्या दुसऱ्या खेपेला तेल कमी घातलं तरी चालेल. आप्प्यांच्या सर्व वाट्यांमध्ये तेल घालून झालेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर थोडं थोडं बॅटर आपण प्रत्येक वाटीमध्ये घालूयात. लक्षात घ्या, प्रत्येक वाटीमध्ये थोडंसंच बॅटर घालायचं आहे. जर आपण वाटी पूर्णपणे भरून टाकली तर आपल्याला आप्पे लवकर पलटी करता येणार नाहीत. आता आप्प्यांच्या पॅनवरती झाकण ठेवूयात आणि आता हे आप्पे प्रत्येक बाजूने 4 ते 5 मिनिट चांगले खरपूस भाजून द्यायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता 5 मिनिटांनंतर आप्पे छानसे भाजलेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने भाजून घेऊयात. दुसऱ्या बाजूने सुद्धा झाकण ठेवून मी आप्पे भाजून घेतलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे आप्पे आपले तयार झालेले आहेत. आपण आता ते डिश मध्ये काढून घेऊया. फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे आप्पे आपण बनवून तयार केलेले आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्याला आप्पे खाण्याची इच्छा होईल तेव्हा आपण हे आप्पे फटाफट बनवून आप्प्यांचा आस्वाद घेऊ शकतो. तुम्हाला ही आप्प्यांची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.